बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। राज्यात लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने ठेवलंय। यासाठीच आपण महाराष्ट्र लोकसभा प्रवास हा राज्यव्यापी दौरा सुरू केलाय। त्यामध्ये भाजपचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळतोय अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेला पक्षांतर्गत वाद मिटवण्याची जबाबदारी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सोपवण्यात येते। तसंच राज्यातील अन्य ठिकाणचे वाद असतील ते मिटवण्यासाठी आपल्यासह वरिष्ठ नेते प्रयत्न करतील असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला पक्ष का शोधावा लागतोय याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं असा टोलाही आमदार बावनकुळे यांनी या दोन नेत्यांना लगावलाय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घर चलो अभियान आणि महाराष्ट्र लोकसभा प्रवास अंतर्गत राज्यव्यापी दौरा सुरू केलाय। शुक्रवारपासून ते कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला। त्यामध्ये त्यांनी पत्रकारांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आणि हा वाद संपवण्यात पुढाकार घेतला। पत्रकारांबद्दल आपल्याला नेहमीच आदर आहे असं सांगत त्यांनी आपण अन्य नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना पत्रकारांचा आदर करण्याच्या सूचना दिल्या आहेत असं सांगितलं। यानंतर त्यांनी पत्रकारांच्या सर्वच प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली। यामध्ये आपल्या राज्यव्यापी संपर्क दौऱ्याची माहिती देत या दौऱ्यातून भाजप महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रामध्ये लोकसभा प्रवास योजना सुरू केली आहे। महाविजय 2024 महायुतीच्या 45 प्लस जागा जिंकण्याकरता हा लोकसभा प्रवास योजना आहे। या प्रवासामध्ये प्रत्येक विधानसभेत 60,000 घरापर्यंत आम्ही जातो आहे। मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाच्या देवेंद्रजींनी मागच्या 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि आता एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघाच्याही सरकारच्या योजना आणि संपर्क ते समर्थन, संपर्क करायचा आणि समर्थन मिळवायचं असा आमचा हा प्रवास आहे। आणि मला या गोष्टीचा समाधान आहे की बऱ्यापैकी जनता आम्हाला समर्थन देत आहे। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे जुने निष्ठावंत आणि नवे पदाधिकारी नियुक्ती यावरून वाद निर्माण झालाय। याचबरोबर राज्यात अन्य ठिकाणी सुद्धा पक्षांतर्गत नाराजी कमी अधिक प्रमाणात आहे। ही वस्तुस्थिती त्यांनी मान्य केली। कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी आपण शुक्रवारी रात्री 2 तास पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा देसाई यांच्याशी चर्चा केली आहे। या पुढील जबाबदारी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोपवण्यात येते असा खुलासा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। पक्ष मोठा होतो त्याची व्याप्ती वाढतं तर काही लोकांना असुरक्षितता तयार होतं, असुरक्षित वाटतं आणि तेव्हा त्याचं जर हिअरिंग योग्य झालं नाही, त्यांना पक्षामध्ये समजा मी बोलू शकलो नाही किंवा आमचे जे प्रॉमिनंट लिडरशिप ज्याला अपेक्षा आहे की यांनी माझ्याशी बोललं पाहिजे, थोडी जरी गॅप पडली तर कार्यकर्त्याला थोडं अनसिक्युअर्ड वाटतं। पण असं काही फार वातावरण नाही आहे। काही जिल्ह्यामध्ये थोडं वातावरण आहे, पण निश्चित त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष टाकतो कारण मी सोशल मीडियावर पूर्ण वेळ असल्यामुळं मला कुठल्या जिल्ह्यामध्ये काय काय होतं आहे कळतं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही बावनकुळे यांनी निशाणा साधला। या दोन नेत्यांना आता आपला पक्ष का शोधावा लागतोय याचं आत्मचिंतन त्यांनी करावं असा टोला बावनकुळे यांनी लगावला। पवार साहेबांची स्थिती आली आहे, मला काही जास्त यांच्याबद्दल व्यक्त होता येणार नाही, पण शरद पवार साहेबांची ही स्थिती का झाली किंवा जयंत पाटील साहेबांची स्थिती का झाली की त्यांना त्यांचा पक्ष शोधावा लागतो आहे, याचा विचार केला गेला पाहिजे। उद्धव ठाकरे साहेबांची स्थिती का झाली की त्यांना त्यांचा पक्ष शोधावा लागतो आहे। 2.5 वर्षापूर्वी ते सर्व सत्तेच्या आणि लोक आमचेच आहे, पूर्ण महाराष्ट्र आमचा आहे, पण आज त्यांचंही आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे। काय आत्मपरीक्षण आम्ही केलं आहे आमच्या काळामध्ये की आमच्यावरशी का वेळ आली जेव्हा आम्ही सत्तेच्या बाहेर गेलो, पण त्यांनी आता आत्मपरीक्षणाची गरज आहे। 2024च्या निवडणुकीत काँग्रेस, खासदार शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गट यांना उमेदवार शोधावे लागतील असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देश विकासाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवून अजित पवार यांनी महायुतीमध्ये प्रवेश केलाय. आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा अशी महायुतीतील तीनही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र त्याचा निर्णय कोर कमिटी घेईल. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंबंधी केंद्र सरकार योग्य भूमिका पार पाडेल, पण याही बाबतीत कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरबाधित जनतेच्या हिताचा आणि सुरक्षेचा प्रथम विचार केला जाईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय सुद्धा उच्चस्तरीय बैठकीत होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेला खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, समरजित सिंह घाटगे, केशव उपाध्ये, मुरलीधर मोहोळ, विजय जाधव उपस्थित होते.